थकीत ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना ऊस गाळप करून 6-7 महिने झाले तरीही ऊस बिलं जमा झाली नाहीत। ऊस बिलं जमा करा या मागणीसाठी कारखान्यावर वारंवार हेलपाटे मारावे लागतात। अनेक वेळा आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर थकीत ऊस बिलापोटी साखर आयुक्त यांनी भीमा सहकारी साखर कारखाना, इंद्रेश्वर शुगर मिल्स, भगवंतनगर उपळाई, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना बाळवणी, मातोश्री लक्ष्मी शुगर को जनरेशन इंडस्ट्रीज, सिद्धनाथ शुगर मिल्स तिरे, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, जय हिंद प्रायव्हेट लिमिटेड आचेगाव या साखर कारखान्यांवर RRCचे आदेश आपल्या कार्यालयाला दिलेत। थकीत ऊस बिलं जमा करण्यासाठी वेळोवेळी आपल्या कार्यालयालाही तोंडी लेखी मागणी करूनही RRCची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांची ऊस बिलं जमा करण्यात आलेली नाहीत। शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आहेत, तरी तात्काळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत ऊस बिलं जमा करा या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनात स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, विशालसिंह पाटील, मोहसिन पटेल, इक्बाल मुजावर, शहाजी पवार, नितीन मस्के आदींची प्रमुख उपस्थिती होती। इंडस्ट्रीज शुगर कारखाना धोत्री या कारखान्यात 2024-25 आमचा ऊस गेलेला आहे। शेतकऱ्यांचा केशगाव गट अद्याप बिल मिळालेलं नाही आहे। कारखान्याला 5 तारीख द्या, 10 तारीख द्या, 20 तारीख द्या, प्रत्येक तारखेला मी जाऊन हजर झालेलो केशगावचे प्रत्येक लोक। या कारखान्याला गेल्यानंतर दत्ता शिंदे यांनी कायम आम्ही स्वरूपात फोन करतो, फोन उचलत नाहीत। आमचे बाकी आम्हाला काय नको, आम्हाला शेतकऱ्याला आमचे पैसे पाहिजे। अंकुश विठ्ठल बाबर आपला 2024-25 मध्ये ऊस आलेला 1ही रुपया गोकुळ शुगर कारखान्याने दिलेला नाही, तरी वारंवार आम्ही पत्र देऊन देखील त्यांना कळविलेलं देखील आमची दाद धरत नाही। त्यासाठी आम्ही या आपल्या जिल्हाधिकाऱ्यासमोर आम्ही धरणा उपोषण बसलेलं आहे।